शेतकऱ्यांसाठी आली पीक विमा संदर्भात सर्वात मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर आता सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष पीक विमा कधी मिळणार यावर लागलेले आहे। शेतकरी मित्रांनो, जानेवारी 2026 उजाडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची वाटप प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये चालू आहे। आता पीक विमा 2025-26 सध्याची ताजी अपडेट जर बघितली ती 17 जानेवारीची अपडेट आहे। महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षी तंत्रज्ञानाचा मोठा वापर सुद्धा केलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 च्या विम्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी आणि कीडमुळे नुकसान झाले होते त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता रब्बी 2025-26 सध्या रब्बी हंगामाचे पंचनामे आणि सर्वेक्षण सुरू असून याचा मोबदला मे ते जून 2026 दरम्यान मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे रब्बीचे म्हणजे हरभरा असो काही असो त्याचे 2000 मे ते जून 2026 मध्ये त्याचा मोबदला म्हणजे पीक विमा मिळणार। आता शेतकरी मित्रांनो, आतापर्यंतचे वाटप जर बघितले तर देशात 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 3200 कोटी रुपये वर्ग सुद्धा करण्यात आलेले आहे। आता तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार की नाही या संदर्भात सर्वात मोठी बातमी की पीक विम्याची रक्कम ही उत्पादन आधारित असते। त्यानंतर नुकसान भरपाईचे जर गणित बघितले, जर तुमच्या क्षेत्रातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असले तर तुम्हाला विमा हा मंजूर होतो। आता थेट लाभ म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम कशी जाते तर शेतकरी मित्रांनो, जे तुमचे बँक खाते आधार लिंकशी जोडलेले आहे त्यामध्ये हे थेट डीबीटी द्वारे रक्कम जमा केली जाते। आता जर नुकसानीचा अंदाज बघितला तर नुकसानीच्या तीव्रतेवर प्रति हेक्टरी 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत जास्त मदत मिळू शकते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 27,500 रुपये सुद्धा हे सरसकट मदत मिळू शकते। आता पैसे अद्याप आले आहेत की नाही हे कसे समजायचे? जर तुमच्या शेजारील शेतकऱ्यांचे पैसे आले असतील आणि तुमचे पैसे आले नसतील तर खालील बाबी तुमच्या लक्षात घेणे सर्वात गरजेचे आहे। एक म्हणजे बँक खाते आधार लिंकशी जोडणे, त्यानंतर दुसरी बाब म्हणजे ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे। त्यानंतर अर्जातील त्रुटी म्हणजे तुमच्या अर्जामध्ये काही कागदपत्रे किंवा काही खराबी असेल तर त्याला दुरुस्त करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी काय आहे की पीक विम्याची तारीख सुद्धा आली की जानेवारी अखेरपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप विम्याचे पैसे जमा होण्याचा अंदाज सुद्धा आहे। म्हणजे जानेवारीच्या म्हणजे 26 तारखेपासून ते 31 जानेवारी पर्यंत किंवा 30 जानेवारी पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही पीक विम्याची रक्कम जमा होईल। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।